जेव्हा गडबडीच्या वेळी घरात भाज्या शिल्लक नसतात किंवा या पावसामुळे आपल्याला भाज्या आणणं शक्य होत नाही ना, त्यावेळी हे उन्हाळी पदार्थ आपल्या कामी येतात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे मिश्र डाळीचे सांडगे. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात बनवले असतील ना, मी सुद्धा बनवले आहेत. त्याची भाजी बनवायला सुद्धा सोपी आहे. काही नाही, मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं, खोबरं, थोडीशी कोथिंबीर बारीक करून घ्यायची. आपण जे बनवलेले सांडगे ते तेलामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे. सांडगे भाजले की त्याच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. आता भाजी बनवूया. त्याच्यासाठी इथं कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा भाजला की त्याच्यामध्ये हळद, कांदा लसूण मसाला आणि मीठ टाकायचं. जो बारीक केलेला मसाला आहे तो सुद्धा टाकायचा. 2 मिनिटं हलकंसं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं, शिजवून द्यायचं आणि आपण जे भाजलेले सांडगे त्यात टाकायचं. गरम केलेलं पाणी टाकायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, झाकण ठेवायचं आणि हे आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं तरी शिजवायचे. सांडगे पूर्णपणे शिजले पाहिजे. मग काय, सांडग्याची भाजी तयार झाली आहे ना. गडबडीच्या वेळी करण्यासाठी रेडीमेड भाजी भाकरी आणि चपाती सोबत अप्रतिम लागते. तुम्ही पण केले होते का या उन्हाळ्यामध्ये सांडगे? मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, लाईक, कमेंट आणि फॉलो पण करा.